आराधनेला जातो, आम्ही चर्चला जातो एवढ्या वर्षापासून तेवढ्या वर्षापासून, अजून पण डेअरिंग नाही, अजून पण धाडस नाही त्यांच्यामध्ये, अजून पण ती पावर त्यांच्यामध्ये नाही, अजून घरदाराला कुटुंबाला गावकऱ्याला लपून लपून चर्चला जाते. काय फायदा आहे मग खरे शिष्य आहात का आपण? प्रश्न विचारला पाहिजे. म्हणून पवित्र आत्म्याचं कार्य ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये घडून येतं त्यावेळेस तुम्ही न डगमगता न घाबरता संपूर्ण जगासमोर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता. येशू मसीह की प्रभू येशूचा काय करता? स्वीकार करता. आणि जशी प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना शिष्यांना मदत केलेली आहे ना, आणि मग तुम्ही आम्ही पुढे चालून पहा, त्या शिष्याने नवीन करार लिहिला. किती पुस्तक आहेत नवीन करारामध्ये? बोला म्हणा, 27 पुस्तक आहे. आडाने शिष्य लोक, प्रभूने त्यांना शिकवलं अर्धवट, तो गेला पित्याच्या वतीने, पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये पाठवला, ते शिकले पवित्र आत्म्याकडून. बघा, त्या गुरुकडून, म्हणजे पवित्र आत्मा एक देव आहे, त्यांनी एक शिकवलं त्यांना, आणि शिकवल्यामुळे काय झालं या ठिकाणी? त्यांनी नवीन करारातलं प्रत्येकाने एक एक पुस्तक लिहिलं. योहानाने एक पुस्तक लिहिलं, बघा, लुकाने एक पुस्तक लिहिलं, मार्कने एक पुस्तक लिहिलं, जॉनने एक पुस्तक लिहिलं, अजून पेत्राने एक पुस्तक लिहिलं, त्यांनी 2 लिहिले. पौलाने पुस्तक लिहिले 13-14, मत्तेने पुस्तक लिहिलं. खूप त्यांनी पुस्तकं लिहिले. ते नवीन करार त्यांनी लिहिलाय पवित्र आत्म्याचा ऐकून. आता त्यांना सांगा कोण अडाणी म्हण? आणि आम्ही काय म्हणतोय की काही शिष्य अडाण्याचे गठडे होते, त्यांना निवडलं देवाने. पण हे वाचा ना की शिष्य अडाणी होते, येशूवर विश्वास ठेवल्याने येशूने त्यांना शिकवलं 3.5 वर्ष, उरलेलं पवित्र आत्म्याने शिकवलं, मग त्यांनी नवीन करार लिहून टाकला. मग आता म्हणा शिष्य अडाणी आहे का? आता आपलं गणित हेच घ्या. जगामध्ये तुम्ही काहीच नाही, उदाहरणार्थ घ्या, जगातलं ज्ञान तुमच्याकडे पुष्कळ असेल, पण आता तुम्ही प्रभूचा स्वीकार केला, आत्म्यात वाढणार, आत्मिक ज्ञानात वाढणार, आत्मिक सामर्थ्यात वाढणार. आता मला सांगा, मी कधी गाणं बिणं लिहिलेलं नाही, गाणे गायलेले आहेत मी पिक्चरचे वगैरे वगैरे त्या काळामध्ये, पण गाणे लिहिलेलं नाही. आता मी पवित्र आत्म्यावरती अवलंबून आहे, 8 गाणे माझ्याकडे तयार आहे. स्वतःच्या चालीची, ती पण असं नाही की दुसऱ्यांची चाल वगैरे, असं काय नाही. तर पवित्र आत्म्याने काय शिकवलं? माझ्यामध्ये जे कला नव्हती, जे टॅलेंट माझ्यामध्ये नव्हतं, पवित्र आत्म्याने मला गाणे लिहिण्यास शिकवलं. गाणारा एवढा नाही, मी परफेक्ट नाहीये, पण पवित्र आत्म्याने आता वाद्यावर, तालावर, त्यावरती मला गाण्यास देखील शिकवलं पवित्र आत्म्याने. बघा, मग प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर मी माझ्या जीवनात किती बदल झाला हे तुमच्याने माझ्या पुढे आलं. आता तुम्ही प्रभूकडे आले तर तुम्ही काय काय केलं असेल प्रभू मध्ये आल्यानंतर याचा विचार करा. प्रभू तुमच्याकडून काय काय नवीन नवीन गोष्टी करून घेत असेल, तुम्हाला ते येतच नाही, प्रभू ते करून घेतो. म्हणजे याचा अर्थ काय? पवित्र आत्मा तुम्हाला ते शिकवत. आमेन. पवित्र आत्मा तो तुम्हाला शिकवत आहे. पवित्र आत्मा ते तुम्हाला लिहायला शिकवत आहे. कोणी गाणे लिहित आहे, कोणी भजन लिहित आहे, कोणी पुस्तकं लिहित आहे, कोणी अभंग लिहित आहे, कोणी अजून काही लिहित आहे, कोणी काय म्हणतात जोक्स लिहित आहे ना, कोणी शेर शायरी लिहित आहे, कोणी कव्वाली करत आहे, कोणी अजून ते काय म्हणतात रॅप जी सिंगिंग असते ते रॅप सिंगिंग काही काही लोक लिहित आहेत. प्रभूकडे आल्यानंतर प्रभूने त्यांना ही कृपा दिलेली आहे. जगामध्ये असं तर काहीच नसतं केलं त्यांनी. बघा, म्हणून आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचं कार्य तुम्ही आणि ओळखून घेणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की परत वाचा. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात
हा, तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यातने. बघा आता मला सांगा, नवीन करारातला शब्द खोटा आहे का एक पण? चला, नवीन करार तुम्ही वाचता असं लिहिलंय की डबल एकच वचन, जेवढं 27 पुस्तक आहे एकच वचन पुन्हा 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 आलंय असं आहे. तर वाचलेले सांगा, जे वाचतात ना नवीन करार त्यांनी सांगा, एक वचन पुन्हा पुन्हा आलं, एक शब्द पुन्हा पुन्हा आलाय. बघा विचार करा, शब्द जे आहेत एक लाईन जरी आली ना त्यातला एक शब्द बदललेला आहे. काय बदललेला आहे? एक शब्द किंवा दोन शब्द त्याच्यातले बदललेले तुम्हाला मला दिसत. परफेक्ट हेच शब्द कधी एकत्र आलेले दिसणार नाही. काहीतरी त्याच्यामध्ये चेंजिंग, काहीतरी बदल तुम्हाला आणि मला दिसेल त्याच्यामध्ये. आता मला सांगा, एकच वचन पुन्हा पुन्हा जर आले असेल तर शिष्याने काहीतरी कॉपी केलेली आहे तुम्हाला आणि मला दिसेल. बघा आता तुम्ही मत्तेचं पहिले 4 पुस्तक वाचा, वलांडन वाचा, मार्क, मत्ते, लूक हे 4 वाचा. वलांडन त्याच्यामध्ये काहीतरी बदल आहे. 3ऱ्या पुस्तकामध्ये वलांडन सणाचा काहीतरी बदल आहे. 4थ्या पुस्तकामध्ये वलांडन सणाचा काही ना काही बदल आहे. एक शब्द पुन्हा पुन्हा नाही आले, काहीतरी बदल शिष्याने त्याच्यामध्ये दिला. म्हणजे याचा काय, पवित्र आत्म्याला त्यांच्याकडून जर लिहून घ्यायचं असेल तर त्याचे एक एक शब्द पवित्र आत्म्याला सत्य आणि खरे करून दाखवायचे आहेत. आमेन. तो खरा शब्द आहे. पवित्र आत्म्याला हे दाखवून द्यायचं, मी माझ्या लोकांना घडवलं, शिकवलं, तयार केलं आणि ते माझ्यावरती विश्वास ठेवत असताना मी जे काही सांगत होतो ते लिहित गेले आणि त्यांनी लिहिलेला एक एक शब्द आज तुम्ही वाचत आहात. आमेन. आज मी वाचत आहे आणि तो एक एक शब्द तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आज आशीर्वादित होत आहे. जगातल्या संपूर्ण मंडळांसाठी हा लिहिलेला शब्द नवीन कराराचा आशीर्वादित होत आहे. बोलो येशू प्रभू की, बोला सगळं येशू प्रभू की. मग पवित्र आत्म्याला या ठिकाणी काय करायचं आहे नक्की हे तुम्ही आणि मी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडून आणि माझ्याकडून देखील उत्तम गोष्टी देवाच्या आत्म्याने करून घ्यावा ही त्याची इच्छा आहे. येशू प्रभू की. म्हणजे याचा अर्थ आहे की आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकलं पाहिजे. चला त्यामध्ये अजून एक वचन आपण वाचूया, 7वं वचन वाचूया. पवित्र आत्म्याचं कार्य. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. मी जावे हे तुमच्या फायद्याचे आहे. शिष्यानं तो म्हटला काय आहे? फायद्याचे आहे, हिताचे आहे. अरे बापरे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं मी जातो हे तुमच्यासाठी चांगलं आहे, फायद्याचं आहे. कसं आहे म्हणा? फायद्याचं आहे म्हणा ना, फायद्याचं आहे. शेजाऱ्याला म्हणा फायद्याचं आहे. काय फायदा होईल येशू गेला तर शिष्यांना? अर्ध्या हळकुंडाचे काय झाले? फार सुंदर आहे. येशूने त्यांना या ठिकाणी म्हटलं की मी जाण्यामुळे तुम्हाला काय होईल? फायदा होईल. आणि मी गेलो, तुम्हाला एवढं एवढं शिकवलंय मी, 3.5 वर्षात किती शिकवा. लोकांना म्हटलं 3.5 वर्ष बायबल कॉलेज करायला जा. ते म्हणतात 3.5 वर्ष कशाला, एवढा वेळ कशाला घालायचं तिकडे बायबल कॉलेज करायला. अरे पण ए पासून तर झेड पर्यंत तुला ज्ञान मिळेल ना. सगळी माहिती तुला त्याच्यातली मिळेल ना. 3.5 वर्ष घालायचे का त्याच्यासाठी? किती वर्ष माझे वाया जातील. पण ते ज्ञान तू घेऊन आलास आणि ते ज्ञान तू लोकांना ज्यावेळेस वाटायला लागशील तर ऐकणारे लोक किती घडतील, किती तयार होतील, किती त्या ऐकणाऱ्या लोकांना ज्ञान मिळेल. आणि ते ऐकल्यानंतर ते लोक जर तयार झाले तर ते आज 40-50 लोक बसलेले 1000 लोकांना उभं करतील ना. आमेन. देवाचं राज्य किती मोठ्या प्रमाणे वाढेल. म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी गेलो तर तुम्हाला फायदा होईल. शिष्य म्हटलं कसं काय फायदा होईल आम्हाला?
कसं काय फायदा होईल आम्हाला? आणि तो म्हटला मी पवित्र आत्मा किंवा कैवारी तुमच्यासाठी पाठवेल. वाचा यवान 14:16 काय लिहिलं. त्याच्या येण्यामुळे जर फायदा आहे तर प्रभू येशूच्या जाण्यामुळे पण फायदा आहे. मी पित्याला विनंती करीन, तो म्हणतो मी पित्याला आता विनंती करतो. मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे तो काय म्हणतो, मी पित्याला विनंती करतो, माझ्या बापाला विनंती करतो, म्हणजे तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. म्हणजे सत्याचा आत्मा. कोणता आत्मा म्हणा? कोणता आत्मा? पित्याच्या वतीने दुसरा आत्मा. दुसरा आत्मा म्हणजे कोणता? माझ्यामध्ये एक आत्मा आहे आणि तो दुसरा पाठवणारा. तो दोन आत्मे झाले का? एकच आहे तो. दुसरा आत्मा म्हणजे तुम्हाला सत्यामध्ये घेऊन जाणारा आत्मा, सत्याचा आत्मा. अशा सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. त्याने तुमच्या बरोबर म्हणजे त्या काळात त्या लोकांबरोबर, त्याच्या शिष्यांबरोबर सदा सर्व काळ. बघा आता, आणि तो शब्द आज आमच्यासाठी आहे. सदा सर्व काळ सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा, कैवारी आत्मा, पराक्लेत आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. तो तुम्हाला सोडतच नाही. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा. ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा अकेला. कभी न छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा अकेला. कभी न छोड़ेगा. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा. आता काय फायदा होईल? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला म्हटला, मी त्याच्या वतीने तुम्हाला काय पाठवीन? कैवारी पाठवीन. तो तुमच्या हृदयात येईल, तुम्हाला तो सोडणार नाही. आता फायदा काय? इकडे बघा. प्रभू येशू ख्रिस्त एकटाच होता, बरोबर आहे? एकटा जरी असेल, शिष्यांना कितीतरी वेळ तो देत असेल त्या ठिकाणी, उदाहरणार्थ घ्या, बरोबर घेऊन वगैरे वगैरे जात असेल, पण काही वेळ प्रार्थनेमध्ये पण घालायचा. 24 घंटे शिष्यांच्या बरोबर येशू राहिला का? बोला मला. 24 घंटे येशू ख्रिस्त शिष्यांच्या बरोबर राहिला का? नाही. पण आता असं आहे, पवित्र आत्मा आला. तुम्हाला हे समजेल का? शरीराने येशू होता ना, बरोबर आहे की नाही? शरीराने तुमच्या बरोबर मी किती वेळ राहू? असंच उदाहरण धरा, मी येशू आहे आणि तुम्ही शिष्य. मी किती वेळ तुमच्या बरोबर राहीन? जास्तीत जास्त 3 घंटे, 4 घंटे, रविवारचा 8 घंटे, समजा 5 घंटे, 6 घंटे, 8 घंटे. नंतर मला जावं लागेल. असंच उदाहरण आहे. शिष्यांबरोबर येशू ख्रिस्त जास्त वेळ राहू शकत नव्हता, कारण तो शरीराने होता आणि शरीराने त्याला जगण्याची टाइम, वेळ, समय दिला होता. पित्यानं 3.5 वर्ष सेवेसाठी, बरं का, पाठीमागचा सोडा आता, 3.5 वर्ष फक्त. मग तुम्ही कल्पना करा, आता फायदा काय झाला? येशू गेला, पवित्र आत्मा आला, तर पवित्र आत्मा काय आता त्यांच्यामध्येच वस्ती केली. ते शिष्य तिकडे गेले तर त्यांच्या बरोबर आहे, खायला बसले तर त्यांच्या बरोबर आहे, सेवेला गेले तर त्यांच्या बरोबर आहे, झोपला तर त्यांच्या बरोबर आहे, प्रार्थना करायला गेला त्यांच्या बरोबर आहे, शास्त्र वाचायला गेला तर त्यांच्या बरोबर आहे, एखाद्याला बरं करण्यासाठी गेला तर त्यांच्या बरोबर आहे, एखाद्याच्या घरामध्ये गेला तर त्यांच्या बरोबर आहे. तो आहेच ना त्यांच्या बरोबर. तसं येशू राहिला असता का? फायदा किती मोठा आहे बघा. आमेन. एवढा मोठा फायदा आहे. आज पण काय आहे? पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. पास्टर जरी तुम्हाला 3 घंटे 4 घंटे प्रीच करून निघून गेला, तुम्ही काय घेतलं 3 घंटे 4 घंटे ते तुम्हाला माहित आहे.
पण आता पवित्र आत्मा काय करतो, इकडे लक्ष द्या. पवित्र आत्मा काय करतो, तुमच्या बरोबर राहतो. तुम्ही कुठेही जगामध्ये जा, पवित्र आत्मा तुमच्या संगती, तुमच्या बरोबर कंटिन्यू राहणार, नेहमी राहणार, सतत राहणार. आणि म्हणून जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत, आता मला सांगा, प्रभू येशू ख्रिस्त एका वेळेस सगळ्या जगात जाऊ शकतो का? त्या काळातल्या एका बेथलेहम गावात गेला, एकदा लहानाला जिवंत करायला गेला, तर एक गाव सुद्धा पडलं. एकदा काना गावात गेला, पाण्याचा द्राक्षरस करायला, त्या लोकांना आनंदी करायला गेला. इकडं दुसरं उदाहरण घ्या, जगायला भेटायला वेळच नाही त्याच्याकडे. म्हणून या ठिकाणी काय लिहिलंय, पवित्र आत्मा त्यांनी पाठवला. आता पवित्र आत्मा या ठिकाणी काय आहे, एकाच वेळेस संपूर्ण ठिकाणी आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, पवित्र आत्मा तुमच्या बरोबर. आकाश में चलू तो तू वहां है, अधलोक में जाऊं तो तू वहां है, आकाश में जाऊं तो, अधलोक में जाऊं तो, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं. बोलो, तूने मुझे आगे पीछे रखा है, अपना हाथ मुझ पर रखा है, ओ तूने मुझे आगे पीछे रखा है, ओ अपना हाथ. मुझ पर रखा है. आता तुम्ही सदैव पवित्र आत्म्याने वेढलेले आहात. किधर भी जावा, पवित्र आत्मा आपके बरोबर है. शिष्याने हेच कळालं रे, माझा काय फायदा होईल येशू गेल्यावर माझा काय फायदा होईल, है नाही? लोक म्हणतात, पास्टर आता तुम्ही गेल्यावर मला काय प्रार्थना करायला इंटरेस्ट येणार नाही. अरे मन, पवित्र आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला मदत कर, तू गाणे गायला मदत कर. अरे पास्टर गेले म्हणून काय झालं, पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे, मला गाणं गायचंय, मीन पवित्र आत्मा गाणं गाईल, मीन पवित्र आत्मा बायबल वाचेल, मीन पवित्र आत्मा बायबल वाचेल, गाणे गाईल, आराधना करील, उपासना करील. पवित्र आत्मा आम्हाला सोडत, जगातले सगळे आम्हाला सोडतात, पण पवित्र आत्मा आज बायबलच्या वचनामध्ये सोडणार. शिष्यांना वाटलं काय फायदा होईल आमचा, काय फायदा होईल आमचा. तुम्हाला पण वाटत असेल काय फायदा होईल, आता पास्टर निघून गेलेत. नाही, फायदा आहे तुमचा. तुम्ही जर त्याच्यावरती अवलंबून राहिले, तर एक परमेश्वरातला एक परमेश्वर म्हणजे होली स्पिरिट, तुम्ही त्याच्यावरती ज्यावेळेस विसंबून राहतात, तुम्ही ज्यावेळेस त्याच्यावरती अवलंबून राहतात, त्यावेळेस तुमचा आणि माझा फायदाच फायदा होणार. म्हणून त्याच्याबरोबर तुम्ही वेळ घालायला शिकवा. बसा त्याच्या पायाजवळ. त्याला तुम्ही ज्यावेळेस वेळ देणार, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनाला तो घडवणार, बनवणार, तयार करणार, मदत करणार. तुमच्या जीवनाचा फायदा होईल, फायदा होईल, फायदा होईल. उत्तम झालं, चांगलं झालं. आणि येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर होता. एकदा पेत्राच्या घरीत गेला असेल, तांत्रियाला राग आला असेल, प्रभू माझ्या घरात पण तू पाहिजेच होता, आता पेत्राच्याच घरात वेळ देतोय तू, असं पण झालं असेल. लाजराच्या घरी गेला, त्या ठिकाणी मागला, थोडासा वेळ दिला नाही, तर त्यावेळेस त्याला वाटलं असेल दुःखित. पण आता पवित्र आत्मा आला तर शिष्यांचा उत्तम फायदा झालाय. येशू मसीह की आपल्या जीवनात पवित्र आत्मा आला तर आपल्याला देखील आज उत्तम फायदा झालेला आहे. येशू मसीह की, बोला सगळं येशू मसीह की. येशू पेक्षा उत्तम आणि उत्तम फायदा आज आपल्या जीवनामध्ये. का? सदैव पवित्र आत्मा आमच्या जीवनात राहायला आला आहे. येशूने जरी असता या जगामध्ये तर किती वेळ प्रार्थना केली असती, कल्पना करा. आणि परत येशू ख्रिस्त डोंगरावर जाऊन प्रार्थना करत बसला असता, त्यांना सोडून दिला असता, तुम्हाला सोडला असता. पण बघा येशू गेला, उत्तम फायदा काय झाला? उत्तम म्हणजे काय? चांगल्यातला चांगला फायदा आम्हाला झालेला. येशू गेलाय बाबा, पण उत्तम फायदा काय, द बेस्ट फायदा काय आहे हे आम्हाला कळून आलंय. आमेन. सदैव पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे आणि सदैव बरोबर राहील. आता तुम्ही कमजोर झाले, आता मला पवित्र आत्मा माझ्यामध्ये शक्ती घाल, येशूच्या नावामध्ये.
तुम्ही भित्री असाल शिष्यांसारखे, तुम्हाला येशूच्या नावामध्ये ही भीती निघून जा. पवित्र आत्मा तुझं सामर्थ्य माझ्यामध्ये मी स्वीकारतो. तुम्ही आजारी असाल तर म्हणा, पवित्र आत्मा तुझं सामर्थ्य मी स्वीकारते. येशू तुला बसलेल्या माराच्या फटक्यांचं आरोग्य मी स्वीकारतो. तुम्हाला जर ज्ञान नसेल तर पवित्र आत्म्याला म्हणा, याकोब 1:5 वचनाप्रमाणे मी ज्ञान स्वीकारतो. या जगातल्या कुठल्याही वातावरणामध्ये तुम्ही आणि गोंधळून जरी गेले असाल तर तुम्ही आणि शिष्यांना या ठिकाणी पुढे आणा. गोंधळलेल्या परिस्थितीत आज पवित्र आत्म्याने त्यांना काय केलेलं आहे? सामर्थ्य दिलेलं आहे. तर तुमच्यामध्ये तो आला म्हणा, पवित्र आत्मा मला सामर्थ्य दे, माझे ते सगळी भीती काढून टाक. आमेन. येशू मसीह की. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे, तो येशूपेक्षा उत्तम पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आलेला आहे. उत्तम आलेला आहे, उत्तम आलेला आहे. म्हणून त्या पवित्र आत्म्याच्या बरोबर तुम्ही आणि राहा. तुम्हाला धैर्य मिळेल, तुम्हाला सामर्थ्य मिळेल, तुम्हाला ताकद मिळेल, तुम्हाला बळ मिळेल, तुम्हाला एनर्जी मिळेल, सगळं काही तुम्हाला मिळेल आणि तुमचा आणि माझा फायदाच फायदा होईल. तर त्या काळामध्ये शिष्यांचा त्यांनी फायदा केला. येशू गेला आणि पवित्र आत्म्याने त्यांचा उत्तम फायदा करून दिला. 50% फक्त शिक्षण घेतलेले ते 100% शिक्षण घेऊन लोकांना तयार करणारे, बनवणारे, अनुयायी करणारे पुढे जातात. आणि संपूर्ण जगामध्ये बघा असं लिहिलंय बायबलमध्ये, 12 शिष्यांनीच 12 लोकांनीच पूर्ण झालेले, पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहिलेले या जगाची उलथापालथ केली. म्हणजे या जगामध्ये त्या काळात त्यांनी सुवार्ता झाली. मग आता आम्ही जर पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहिलो, त्या काळात 12 लोकांनी हे काम केलं, तर आमचा आज महाराष्ट्र आहे. आज जर आम्ही पवित्र आत्म्याने भरलो तर आमच्या महाराष्ट्राची, आमच्या भारताची उलथापालथ म्हणजे काय करायचं? त्यांना गाळायचं काय? असं नाही रे बाबा, या लोकांना सुवार्ता सांगायची, अंधारातून यांना बाहेर काढायचं, याला म्हणतात संजीवन आणायचं. त्यांना ख्रिस्त गाजवायचा, त्यांना सुवार्ता सांगायची, त्यांना आरोग्य द्यायचं, त्यांना पापांची क्षमा द्यायची, अशी उलथापालथ करायची. हा गेला का तो आलाच पाहिजे, तो गेला का त्या गावात तो आलाच पाहिजे, तो गेली का ती आलीच पाहिजे, सुवार्ता गेली पाहिजे. पटा 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 लोक म्हटले पाहिजे, हा गेला होता परत तो आला, ती गेली आणि परत तिसरी बाई आली सुवार्ता सांगायला. याला म्हणतात काय? संजीवन आलं, संजीवन आलं, संजीवन आलं. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. आमेन. म्हणून आपला देखील आज फायदाच फायदा आहे. डोळे बंद करू. प्रभू येशूच्या पवित्र